ऐक ना, लग्नाची साडी खरेदी करताना ना बायका ही खूप मोठी चूक करतात. कसली? साडी कोणती घेऊ हा विचार करतात. तर साडी घेताना साडी कोणती घेऊ हाच विचार करणार ना बाळा. अरे तसं नाही. हे बघ, आता बाजारात केवढे ऑप्शन्स आहेत, हजारो. Right. म्हणजे डुप्लिकेट आहे, सेमी आहे, ह्या त्या, बरोबर. प्लस ती कोणी घेऊन आलो आपण तर कोणीतरी आपल्याला म्हणतं की अगं तू याच्यात नवरी वाटशील का, किंवा अगं तुला महागच मिळाली. राईट. सो पण डिसअपॉइंट होतो. कॉम्प्रोमाइज वाटतं ना ती साडी घेतल्यानंतर. आनंद घेता येत नाही. मग करणार काय? मग मला काय वाटतं, साडी ही विचार करून घ्यायची गोष्ट नाही. बरोबर. सो आपण फायनल लुकचा विचार केला तर फायनल लुक डिसाईड करून घ्यायचा. म्हणजे हे बघ, त्याच्यासाठी पिंटरेस्ट किंवा इंटरनेट नाही वापरायचं. ठीक आहे. आपल्या फिलिंगवर ट्रस्ट ठेवायचा. म्हणजे आता हे बघ, डोळे बंद केल्यानंतर मला सपोज हळदीला काय घालायचंय, हा लुक माझ्या डोळ्यासमोर येईल. मला तो मोमेंट काय आहे, तो माहोल काय आहे, मला काय एन्जॉय करायचंय हे लक्षात येईल. सेम विथ विधीला काय हवंय. विधीला मला एकदम पारंपरिक छान प्युअर सिल्क असलेली साडी, बरोबर. सेम अक्षताच्या वेळेला काय होईल, मला राणीसारखं दिसायचं. हे जर फिलिंग तुम्हाला हवं असेल ना, तर ते फिलिंग महत्वाचं आहे. बरोबर. साडी खरेदी करताना. सो जेव्हा तुम्ही फायनल लुक तुमचा डिसाईड झालाय, तुम्हाला जे फ्लॅश होतं डोळे बंद केल्यावर, त्यावर विश्वास ठेवायचा आहे. आणि मग तुम्ही जेव्हा शॉपिंगला जाल ना, तेव्हा तुम्हाला ती लिटरली साडीच सांगेल की ही मी ह्या फंक्शनसाठी आहे. कन्फ्युजनच नाही. सोपं पडेल. ना पिंटरेस्ट ना इंटरनेट. बरोबर. विचार करून घेण्याची गोष्ट नाहीये. पण हे कसं जमणार लोकांना, सगळ्यांना कसं जमणार आहे? कट्टा करूया का? पण काय करणार कट्ट्यावर? कट्ट्यावर आपण ना याचे लाईव्ह सेशन्स घेऊ असं वाटतंय मला. वेडिंग एडिशनचा कट्टा ठेवूयात, काय वाटतं? चांगली आयडिया ही. काठपदर कट्टा सीझन 2 असं करूया. एक नंबर आयडिया. लेट्स डू इट. लेट्स डू इट.